तुला कधी असं वाटतंय का, की काही स्त्रिया खोलीत येतात आणि कोणीही त्यांच्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. त्या फार सुंदर नसतात. त्या फार बोलक्या पण नसतात. पण तरीसुद्धा पुरुष त्यांच्याकडे ओढले जातात. का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तर तुला कळेल, की अट्रॅक्शन म्हणजे फक्त लुक्स नाही. तो एक फिजिओलॉजिकल गेम आहे. आणि इथेच सगळे गोंधळतात. कारण अट्रॅक्शन बाहेर दिसतं, पण सुरू होतं आत. कधी नोटीस केलंय का, एकाच ऑफिसमध्ये, एकाच क्लासमध्ये सगळ्यांपेक्षा वेगळी अटेन्शन मिळणारी एक स्त्री असते आणि तू मनात म्हणतोस, यार, यात असं काय आहे? आज आपण पाहणार आहोत 5 अशा फिजिओलॉजिकल पद्धती ज्या स्त्रिया नकळत वापरतात आणि पुरुष इमोशनली अटॅच होतात. पण थांब, ही यादी साधी नाही. कारण शेवटचा पॉइंट बहुतेक पुरुषांना अनकम्फर्टेबल करतो. हे सगळं असं अचानक होत नाही. अट्रॅक्शन एकदम तयार होत नाही. तो एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसची पहिली पायरी म्हणजे चला आपण पहिल्या पॉइंटकडे जाऊया. पॉइंट नंबर 1, ती स्वतःला रेअर दाखवते. स्त्रिया ज्या सहज अवेलेबल नसतात, त्या जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. ती लगेच रिप्लाय करत नाही. ती नेहमी फ्री नसते. तिचं स्वतःचं एक आयुष्य असतं. आणि पुरुषांचा मेंदू म्हणतो, जर ही मिळाली नाही तर फिजिओलॉजी म्हणते जे कमी मिळतं त्याची किंमत जास्त वाटते. पण इथं ट्विस्ट आहे. ती इग्नोर करत नाही, तर ती बॅलन्स ठेवते. आणि जेव्हा एखादी गोष्ट रेअर वाटायला लागते, तेव्हा पुरुष फक्त तिला मिळवू इच्छित नाही, तर तो तिच्यासाठी इम्पॉर्टंट व्हायचा प्रयत्न करतो. पॉइंट नंबर 2, ती पुरुषाला हिरो फील करवते. पुरुषाला ऐकायला आवडतं की तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं. ती खूप स्मार्ट असते, पण तरी म्हणते तुझं मत काय आहे? पुरुष इमोशनली इन्व्हेस्ट होतो, कारण तो युजफुल वाटतो. तो तिला इम्पॉर्टंट वाटतो. तो स्पेशल वाटतो. आणि लक्षात ठेव, स्त्री जितकी स्वतः स्ट्रॉंग असते, तितकी ती पुरुषाला हिरो फील करू शकते. पण फक्त हिरो फील करून अट्रॅक्शन टिकत नाही. कारण इगो शांत झाला की मन पुढचा प्रश्न विचारतं. ती खरं तर कशी आहे? पॉइंट नंबर 3, ती मिस्ट्री क्रिएट करते. ती सगळं सांगत नाही, ती अर्धवट स्टोरी सांगते. तिच्या पास्टबद्दल हिंट देते, पण पूर्ण रिव्हेल करत नाही. मेंदूला इनकम्प्लीट गोष्टी शांत बसून देत नाहीत. पुरुष विचार करतो, ती नक्की कशी असेल? तिच्या आयुष्यात पुढे काय आहे? आणि तो नकळत तिचा विचार करत राहतो. पण इथे एक धोका आहे. जास्त मिस्ट्री झाली की अट्रॅक्शन क्युरिओसिटीमध्येच अडकतं. आणि अट्रॅक्शनला पुढे जायचं असेल तर मनाला एक गोष्ट हवी असते. ती म्हणजे शांतता. पॉइंट नंबर 4, ती इमोशनली वॉर्म पण मेंटली स्ट्रॉंग असते. ती ड्रामा करत नाही, पण इमोशनल लेस पण नसते. ती ऐकते पण जजमेंट करत नाही. ती शांत राहते. पुरुष तिच्यासोबत रिलॅक्स फील करतो. फिजिओलॉजी म्हणते जिथे मन शांत असतं, तिथे मन अडकतं. इथपर्यंत अट्रॅक्शन वॉर्म वाटतं, सेफ वाटतं. पण तरीही अनेक रिलेशनशिप इथेच तुटतात. कारण अट्रॅक्शन परमनंट होण्यासाठी अजून एक गोष्ट हवी असते. पॉइंट नंबर 5, ती स्वतःवर प्रेम करते. ही सगळ्यात डेंजरस आणि पॉवरफुल क्वालिटी आहे. ती प्लीज एव्हरीवन करत नाही.
डिसरिस्पेक्ट टॉलरेट करत नाही, स्वतःच्या व्हॅल्यूवर ठाम असते आणि पुरुष तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. कारण अट्रॅक्शन मागे धावल्याने नाही, तर व्हॅल्यू क्रिएट केल्यानं येतं. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. म्हणून हे 5 पॉइंट वेगळे नाहीत, तर ते एकमेकांशी जोडलेले आहेत. एक स्किप केलं तर पुढचं काम करत नाही. आज आपण काय शिकलो? अट्रॅक्शन म्हणजे मॅनिप्युलेशन नाही, तो सेल्फ अवेअरनेसचा रिझल्ट आहे. जर तू स्त्री असशील तर हे पॉइंट वापरण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आहेस. आणि जर तू पुरुष असशील तर आता तुला कळलं असेल की अट्रॅक्शन कसं काम करतं. लुक्स फेड होतात, वर्ड विसरले जातात, पण इमोशन्स लक्षात राहतात. आणि अट्रॅक्शन नेहमी मनात सुरू होतं. जर तुला फिजिओलॉजी, रिलेशनशिप आणि अट्रॅक्शनवर असेच डीप व्हिडिओज आवडत असतील, तर माझे प्रिव्हियस व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.